गोंदिया जिल्ह्यातील देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात येत्या काही महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका होणार असल्याची शक्यता आहे। यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। या निवडणुकांबाबत आमदार संजय पुराम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी हा मजबूत पक्ष आहे। सालेकसा नगरपंचायतीत 100% आमचे उमेदवार निवडून येणार आहेत। तसेच आमगाव नगर परिषद बाबत कोर्टात विषय प्रलंबित असला तरी निवडणूक लागलीच आम्ही भाजप उमेदवारांचेच विजय सुनिश्चित करू। युतीबाबत विचारले असता संजय पुराम यांनी स्पष्ट केले की सध्याच्या घडीला भाजप, शिंदे गट, शिवसेना आणि अजित पवार गटाची युती आहे। मात्र निवडणुकीत युती करायची की नाही हे स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना जाणून आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ठरविले जाईल। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा आणि आमगाव परिसरात आता निवडणूक रणधुमाळीला रंग चढू लागला असून भाजपची तयारी आणि युतीचे संभाव्य समीकरण याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचा नगरपंचायत सालेकसाला होता। आमगावला प्रशासक असल्यामुळे तिथला नगर परिषद होऊ शकला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनिशी भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार तिथे उभा करेल आणि निवडून आणेल। आपली काय युती राहणार? पक्षश्रेष्ठींचा जो आदेश असेल त्यानुसारच बाकी निर्णय होतील। कार्यकर्त्याची भावना काय आहे? कार्यकर्त्यांच्या भावना असा आहे की आपला भारतीय जनता पक्ष आमगाव विधानसभेमध्ये खूप मजबूत आहे आणि त्याच्यामुळे आपण स्वतंत्र जरी लढलो तरी देखील नगरपंचायत आमगावमध्ये आणि सालेकसा नगरपंचायतमध्ये आपण निवडून येऊ शकतो। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।